नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया पातोड्याची भाजी। पहिल्यांदा आपण बघूया पातोड्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते। इथे घेतलेले आपण बेसन पीठ, इथे घेतलेले खोबरं गार्निशिंग करण्यासाठी घेतलेले, इथे घेतलेली कोथिंबीर, इथे घेतलेले हिरवी मिरची, लसूण, जिरं याची पेस्ट करून घेतलेली। चला तर आपण पहिल्यांदा पातोडा तयार करून घेऊया। हे बघा, सर्वप्रथम आपण इथे घेतलेले कढईमध्ये घालूया तेल। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया मोहरी। हे बघा, मोहरी छान तडतडली आहे। त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरचीची पेस्ट। त्याच्यामध्ये घालूया थोडी हळद। आपण इथे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेले, त्याच्यासाठी घेऊया 1 वाटी पाणी। त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया थोडं बेसन आणि छान असं मिक्स करून घेऊया। सतत मिक्स करत राहायचं, पूर्ण गिठुडा विरघळू द्यायच्या। त्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर। हे बघा, छान असं शिजून तयार झालेलं आहे। चला तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। बघा, पातोड्या तयार झालेल्या आहे आपल्या। चला तर आता आपण बनवूया मसाला पातोड्या सोबतचा। इथे घेतलेले आपण खोबरं फ्राय, इथे घेतलेला आहे कांदा फ्राय करून, इथे घेतलेले लसूण, इथे घेतलेले टोमॅटो आणि याची पेस्ट तयार करून घेऊया। हे बघा, मसाला तयार झालेला आहे। आपण इथे गॅसवरती एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालूया तेल। हे बघा, तेल तापलेले आहे, त्याच्यामध्ये घालूया जिरं, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद, तिखट, काळा मसाला आणि सुहाना मसाला आणि ही पेस्ट, आणि छान असं मिक्स करून घेऊया। याला असं मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया पाणी। त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि छान अशी उकळी फोडून घेऊया। हे बघा, मस्त अशी उकळी फुटत आहे। पातोड्या सोबतचा रस्सा तयार झालेला आहे। हे बघा, गरमागरम पातोड्याची भाजी तयार झालेली आहे। चला तर तुम्ही पण या पातोड्याची भाजी खायला। बाय।